काल शिवाजी महाराजाची जयंती झाली आणि काल दिवसभरामध्ये कधीही फोन उघडला ना की जिकडं बघावं तिकडं शिवाजी महाराजाचेच रील्स होते. जसं की कुणी साड्या घालून व्हिडिओ काढले, कुणी चंद्रकोर काढून व्हिडिओ काढले, कुणी शिवाजी महाराज घेऊन व्हिडिओ काढलेत. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ दिवसभर फोनवर चालू होते. पण आजकाल की नाही दाढी शिवाजी महाराजांनी ठेवलेत, जसं की नाही टिळा लावायलेत. पण खऱ्या पद्धतीनं शिवाजी महाराज वनी राहणं आपल्या देशाला अजूनही आलं नाही. जसं की नाही शिवाजी महाराज प्रत्येक स्त्रीला आई ह्या नजरेनं पाहत होते. मग ती बहीण राहू द्या, कुणाची आई राहू द्या की कुणाची मुलगी राहू द्या. पण आजकाल जमाना तसा नाही आहे. टी व्हीवर की नाही रोजचं 10 न्यूज ऐकण्यात येतात. पण जसं आपल्या शिवाजी महाराजांनं स्वराज्य स्वातंत्र्य केलं होतं तसं अजूनही आपलं स्वराज्य स्वातंत्र्य झालं नाही. जसं की नाही नवीन टेक्नॉलॉजी बी भरपूर आली. आपला देश कुठे गेला, स्त्री पण पुरुषाच्या बिलकुल मागं राहिलेली नाही. जसं की नाही जे स्त्री आणि पुरुष सेम प्रमाणात झालेले आहेत. पण ह्या गोष्टीमध्ये अजूनही स्त्री मागे आहे की तिला बाहेर एकटीला जायचं म्हणलं की अजूनही तिच्या मनाला भीती वाटते. जसं स्वराज्य आपल्याला दिलं होतं शिवाजी महाराजांनी तसं अजूनही आपण घडवू शकलो नाहीत. आणि जसं आपल्याला शिवाजी महाराजाचं आपण दाढी ठेवायलो, जसं टिळा लावायलो, जसे ड्रेस घालून व्हिडिओ काढायलो, थोडंसं मन त्यांच्यावानी शिवाजी महाराजावानी करा आणि त्यांचं जे अस्तित्व आहे ना ते स्वतःमध्ये उतरायला प्रयत्न करा. कारण प्रत्येक स्त्रीला बघताना आई, बहीण आणि मुलगी ह्याच नजरेने बघितलं ना तर हे जे आपल्या आजूबाजूला जे मोठ्या मोठ्या घटना घडायल्यात ना त्या कधीच घडणार नाहीत. आणि खऱ्या प्रकारे आपला देश जे आहे शिवाजी महाराजानं जसा घडवला होता तसा खरंच स्वराज आज आपण हातानं उभं करू शकतो. फक्त जसं त्यांनी शिकवलं त्या मार्गावर प्रत्येक माणूस चालला की जेव्हा शिवाजी महाराजानं स्वराज जसं उभं केलं होतं आणि जशी त्यांची इच्छा होती तसं आपण उभं करू शकतो. खरं आहे की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका.